तेच का आवडतात? आता सांगायचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अनेक योजना केलेल्या आहेत, अनेक योजना. लाडकी बहीण योजना त्यांचीच आहे, महात्मा ज्योतिराव फुले त्यांचीच आहे, म्हणजे अनेक योजना. आपण एक चाणक्य आपल्या महाराष्ट्राला तारण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. खरं सांगतो तुम्हाला. धन्यवाद सर. आपण खरोखरच म्हटलं की कोल्हापूरमधील राजकारणामधील आवडणारं व्यक्तिमत्व म्हणजे मान्य श्री महादेवराव माडिक म्हणजे अप्पा माडिक. तर तेच राजकीय आवडतात. दिलेला शब्द पाळणारा नेता, ज्याने शब्द दिला. माझ्या व्यायामशाळेमध्ये आले, पूजेला आले, मला सांगितलं तुम्हाला पुढचं महापौर पद तुम्हाला देणार आहे. त्यांनी मला ते पद दिलं. परत मी निवडून आलो, परत त्यांनी सांगितलं तुम्हाला विरोधी पक्ष नेता देणार आहे. तिने विरोधी पक्ष नेता केलं. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम हे महादेवराव माडकांनी केलं आहे. धन्यवाद सर. आज खरोखरच सध्याच्या युवा पिढीला काय संदेश देऊ शकणार? अनेक नेता सांगायचं राहिलेच की साहेब. हा सर. आमचा एक अनेक नेता आहे देवेंद्र फडणवीस नंतर महादेवराव माडकांच्या बरोबरीचा म्हणजे माननीय चंद्रकांतदादा पाटील. त्यांनी तुम्हाला सांगायचं म्हणजे दौलतनगरमध्ये भगवा चौक फ्रेंड सर्कल बांधलं. इथं रेणुका मंदिरला आम्ही सांगितलं आम्हाला एक रेणुका मंदिर बांधून पाहिजे. त्यांनी रेणुका मंदिर बांधून दिलं. कलकोट गल्लीमध्ये पातूर वसाहतमध्ये बजरंग बलीचं मंदिर बांधायचं होतं, त्यांनी मदत केली. पण म्हणजे तिने जेवढं आम्ही बोललं आता हे समोरच आता इथे याच भागामध्ये तुम्हाला खरं सांगतो, शपथ स्वामी समर्थ सांगतो, आमची चर्चा परवा झालेली आहे. स्वामी समर्थ मंदिरासाठी इथं एक सांस्कृतिक सभागृह बांधण्याचा एक आमचा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय झालेला आहे आणि आम्ही ते बांधल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो. धन्यवाद सर. त्यानंतर माझा शेवटचा प्रश्न आहे, सर्वजण लोक तुम्हाला दादाच का म्हणतात? ह्या सगळ्या बसलेल्या माझ्या बहिणी, बहीण भावाला काय म्हणतोय? दादा. मी त्यांचा दादा आहे का नाही? मला साहेब म्हणून आजपर्यंत माझ्या बहिणीने मला कधी आणि माझ्या नागरिकांनी कधी साहेब म्हणलेलं नाही. मला त्या प्रेमानं दादा म्हणतात. मी त्यांचा भाव आहे, संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी त्यांचं संरक्षण आतापर्यंत करत आलेलं आहे. ते जे सांगत त्या पद्धतीनं वागत आलेलं आहे. त्या माझ्या बहिणी म्हणतात मला त्या दादा म्हणतात. ठीक आहे. खरोखरच स्वतःच्या व्यक्तिमत्वासोबत सर्वसामान्यांचं जीवन सुगंधित करणारं नेतृत्व म्हणजे मान्य श्री विलास भास्कर दादा. तर दादांसाठी पुन्हा माझा फक्त शेवटचाच प्रश्न आहे, आज ही एवढी गर्दी जमलेली आहे तर या एवढ्या गर्दीचं रहस्य काय? रहस्यमय तिने माझ्यावर विश्वास टाकायला आहे. त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ दिलेला नाही. ते कुठलं सांगत आता हे कार्यक्रम करत आहेत, तो कार्यक्रम मी करत आलेला आहे. प्रत्येक वेळेला ते मी आतापर्यंत सगळं दौलतनगरमध्ये प्रत्येक गोष्टीचं मी जे सांगत माझी कुठली बहीण सांगत आणि आम्हाला तानाजी पाटलाचा कार्यक्रम करायचा आहे, तानाजी पाटलाचा कार्यक्रम. आज होम मिनिस्टर करायचा आहे, होम मिनिस्टर करायचं, गर्भानुत्याचं करायचं आहे, गर्भानुत्यात. जे काही सांगेल त्यांनी जे सांगेल ते मी करत आलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी लोक येतात. ठीक आहे. धन्यवाद सर. पुन्हा तुमचं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि